काही वेळा ध्यानीमनी नसताना अचानकपणे काही सुंदर अशा घटनांचा, प्रसंगांचा साक्षीदार होण्याचा योग आपल्या आयुष्यामध्ये येतो. सुंदर देखणे असे माणुसकीवरचा विश्वास वाढवणारे काही सोहळे, समारंभ आपल्याला नकळतपणे दिसून जातात. त्यांचा मूक साक्षीदार आपल्याला होता येतं आणि मन प्रसन्न होऊन जातं. आज सकाळी सकाळी महाराष्ट्र दिनाच्या प्रसन्न दिवशी असा एक योग माझ्या आयुष्यामध्ये आला. चिरंजीव राजस आणि चिरंजीव रथीन ज्या शाळेमध्ये शिकतात त्या अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये आज प्रवेश प्रक्रियेसाठी जाण्याचा योग आला आणि सुंदर असा एक कार्यक्रम, देखणा सोहळा मला बघायला मिळाला. नेमका मी शाळेमध्ये गेलो त्यावेळी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या निमित्तानं एका छान अशा कार्यक्रमाची तयारी इथला शिक्षक वर्ग आणि इतर कर्मचारी वर्ग करताना दिसला. सुंदर अशा रांगोळ्या वगैरे सर्वत्र काढलेल्या होत्या आणि शाळेचं जे आवार आहे अतिशय प्रसन्न बनलेलं आहे. माझे मित्र या शाळेमध्ये कार्यरत असणारे डोंगरे सर जे कला शिक्षक आहे त्यांनी अतिशय सुंदर रीतीनं आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मुलांसाठी छान असे काही कॉमिक्सचे आकार इथं रेखाटलेले आहेत. शाळेच्या वर्गांच्या एका रांगेला चक्क रेल्वेचा आकार देण्यात आलेला आहे, म्हणजे रेल्वेचा भास होईल असं या सर्व वर्गांचं रंगकाम किंवा रेखाटन बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे मुलांना चक्क रेल्वेत बसून आपण अभ्यास करतोय असं वाटावं असा हा छान मॉडेल प्रोजेक्ट आहे. आणि शाळेचा आवारही प्रसन्न असा झाडांनी वेढलेला प्रशस्त असं मैदान आहे आणि त्यामध्ये या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. संस्थेचे सर्व मान्यवर आल्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला. संस्थेचे सचिव श्री उज्ज्वलभाई दोशी, खजिनदार श्री मिलिंद शहा, प्राचार्य सौ बहिरट मॅडम, मुख्याध्यापिका सौ लोखंडे मॅडम वगैरे मान्यवरांचं आगमन झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला. आणि मला म्हणजे वाटलं होतं की आता सचिवांच्या वगैरे हस्ते ध्वजारोहण वगैरे होईल, मात्र सुखद आश्चर्याचा धक्का असा बसला की हे आजचं महाराष्ट्र दिनाचं ध्वजारोहण किंवा कार्यक्रमाचा मुख्य मान हा पंढरपूर नगर परिषदेमध्ये स्वच्छता मुकादम म्हणून कार्यरत असलेले रवींद्र शंकर ढवळे यांच्या हस्ते हे झेंडावंदन, ध्वजारोहण वगैरे कार्यक्रम संपन्न झाले. श्रीयुत ढवळे यांच्यासोबत त्यांचे सहकारी स्वच्छता कर्मचारीही होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यानंतर इथल्या गायक वृंदानं म्हणजे इथलेच काही शिक्षक त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र गीत अगदी खड्या आवाजामध्ये सादर केलं. राष्ट्रगीतही सादर झालं आणि सर्वांनी म्हणजे व्यासपीठावरच्या मान्यवरांसह समोरच्या उपस्थित शिक्षक वर्गानं आणि कर्मचारी वर्गानं महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचा गौरव, मान, सन्मान वाढवण्याची प्रतिज्ञा केली. अतिशय सुंदर देखणा असा हा सोहळा होता आणि अशा सोहळ्याला आपण उपस्थित राहू शकलो याचा खूपच आनंद वाटला. अरिहंत पब्लिक स्कूलच्या माध्यमातून अशा पद्धतीनं सातत्यानं वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात आणि त्यामध्ये जनसामान्यांना सहभागी करून घेतलं जातं. हे सगळं कौतुकास्पद आहे. अर्थात या सगळ्याच्या पाठीमागं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शीतल शहा यांचाही मोलाचा वाटा आहे. सचिव श्री उज्ज्वलभाई दोशी हे तर माझ्या अगदी पहिलीपासूनचे वर्गमित्र आणि एकाच आदर्श प्रशालेमध्ये आम्ही एकत्रित होतो. आदर्श प्रशालेचे संस्कार आजही उज्ज्वलभाई दोशींच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि त्यांनी नियोजनबद्ध करत असलेल्या कार्यक्रमांमधून दिसून येतात. हे खूप महत्त्वाचं आणि आनंददायक वाटतं. एकंदरच अरिहंत पब्लिक स्कूल आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जो ठसा विद्यार्थ्यांसमोर उमटवतं आहे, समाजासमोर उमटवतं आहे, तो अतिशय कौतुकास्पद आहे. आणि अशाच रीतीनं अरिहंत पब्लिक स्कूल या संस्थेची वाटचाल यापुढंही सुरू राहावी या शुभेच्छासह त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.